माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 800 भाविकांचा पहिला टप्पा अयोध्येसाठी रवाना झाला। समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून फॉर्म भरून निवड झालेल्या भाविकांनी जयघोषात यात्रा सुरू केली। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आदींनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। भाविकांनी शासनाचे आभार मानत ही योजना सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले। किंवा तीर्थक्षेत्राला ज्येष्ठ लोकांनी दर्शन द्यावेत म्हणून या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक योजना बनवली होती। 60 वर्ष वयाच्या वरच्या माणसांनी देवदर्शन केले पाहिजे आणि त्याच्यासाठी या योजनेची सुरुवात झाली आणि त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे की त्या योजनेची पहिली रेल्वे आज नंदुरबारहून जाते आहे। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जरी योजना चालू केली असेल तरी सुद्धा आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी तिघांनी ही योजनेला कट न लावता ही योजना चालूच ठेवली पाहिजे महाराष्ट्रातून असा निर्णय घेतला। त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। आमच्या आदिवासी गरीब जिल्ह्यामध्ये हे लोक तीर्थक्षेत्रासाठी जाऊ शकणार नव्हते, पण सरकारच्या माध्यमातून आज हे जातात आहे। राजकारणाचा भाग नाही, परंतु परमेश्वराच्या दारावर तुम्हाला मला सर्वांना आज नाही उद्या जायचंच आहे आणि म्हणून रामलीलाचं दर्शन घेण्यासाठी आज ही सगळी मंडळी नंदुरबारहून जाते आहे। समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय शिरसाट साहेब मंत्री त्यांनी सुद्धा तरतूद ठेवली आणि तेवढा पैसा त्यांनी या योजनेसाठी दिला। म्हणूनच या लाभार्थ्यांना आज परमेश्वराच्या चरणी जाता येत आहे। पुनश्च एकदा या सगळ्या जाणाऱ्या माझ्या भाविकांना 800 भाविक आजच्या रेल्वेत जातात आहे, त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। तुमच्यासाठी तर मागाच, पण नंदुरबार जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यासाठी सुद्धा परमेश्वराकडे काही ना काही मागणी करजा। फक्त आपल्या कुटुंबाचा विचार नका करू। या जिल्ह्यामध्ये सुखशांती नांदली पाहिजे, या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे कष्ट दूर झाले पाहिजे, याच्यासाठी प्रभू रामचंद्राला आपण सगळे मिळून प्रार्थना करूया असं नाही। सगळ्या योजनांना बघा अपप्रचार होतोय। लाडकी बहीण योजना 1500 रुपये सरकारने दिले, सरकार 2100 करणार आहे, पण थोडासा उशीर आहे। सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही आणि म्हणून सरकारने सांगितलं की भविष्यामध्ये आम्ही 2100 रुपये सुद्धा देऊ। पण आज सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेता तुमचं माझं स्वतःचं बी कुटुंब मर्यादित पैशामध्येच वाटतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही योजनेला कट मिळणार नाही याची खात्री आम्हाला आहे। तीर्थदर्शन ही योजना राज्य सरकारनं सुरू केली होती। ही योजना प्रभावीपणाने राबवली गेली पाहिजे म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील ठिकठिकाणी आम्ही याचे शिबिरं लावून त्यांचे अर्ज भरून घेतले होते। सर्वसाधारणपणे 2-2.5 हजार अर्ज याच्यासाठी आले होते। त्याच्यापैकी पहिली बॅच आज या ठिकाणी अयोध्येला रवाना होते। ही योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा होता की गरीब लोक आहेत, त्यांच्या याने श्रद्धास्थानं असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे ते प्रार्थना करतात, त्यांना श्रद्धास्थान मानतात आणि ती देशभक्ती आणि ते धर्मभक्ती आणि वेगवेगळ्या देवांची भक्ती याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या स्थळांना जाण्याची मनापासून इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या कारणामुळे त्यांना जाता येत नाही। म्हणून राज्य सरकारने असं ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण त्यांची सोय करून द्यावी। गोरगरिबाला आपण त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथे देवदर्शन घेता यावं म्हणून ही योजना सुरू केली होती। त्याच्यापैकी आज पहिली बॅच 800 लाभार्थ्यांची किंवा भक्तांची या ठिकाणी आज जाते आहे। हे अयोध्येला जाणार, तिथे रामलल्लांचं दर्शन ते घेणार आणि त्या ठिकाणी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। गंगा नदीमध्ये स्नान करून ते त्या ठिकाणी पवित्र अशा स्थळी गेल्यामुळे त्यांचं सर्व काही ज्या मनाची कामना असतील ते पूर्ण होण्याला निश्चितपणानं मदत होईल। जे जुनं काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील तर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे लोक म्हणतात की त्या ठिकाणी गंगेमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केला तर त्या ठिकाणचे ते सर्व
त्या माफ होतात, सर्व गोष्टी ज्या आपल्याकडून चुकलेल्या असतात त्या, आणि त्याच्यासाठी निश्चितपणानं त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल. मला अत्यंत आनंद होतो आहे की या जिल्ह्यामध्ये फक्त आम्ही इथं वेगवेगळे शिबिरं लावली आणि भाजपने ते शिबिरं लावून त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्यामधले सर्व या ठिकाणी जवळजवळ 100% आमच्या शिबिरामध्ये फॉर्म भरले. तेवढेच फॉर्म या ठिकाणी भरले गेले होते. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी बरंच मेहनत घेतली. आमचे मंडळ अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्वांनी मिळून हे फॉर्म भरून करण्याचं काम केलं. त्याला अधिकाऱ्यांना पण त्यांनी साथ दिली. त्याबद्दल आज आम्ही ही योजना यशस्वी करण्यासाठी निश्चितपणानं फायदा झाला आहे आणि निश्चितप्रमाणे श्रद्धाळूंना सुद्धा एक समाधान या ठिकाणी होतं आहे की आम्हाला परमेश्वरांना भेटण्यासाठी राज्य सरकारनं संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे आणि या सर्व श्रद्धाळूंना या यात्रेसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगल्या रीतीने त्या ठिकाणी जावं आणि प्रार्थना करावं अशी सर्वांना आमची विनंती आहे. एकनाथ शिंदे यांनी जो फॉर्म भरायला सांगितलं होता आम्ही भरला, त्याच्यासाठी आम्हाला अयोध्या जाण्यासाठी मिळालेलं आहे. आता आम्ही सर्व मायवड्यातले, मोठा मायवडा, लहान मायवडा परिसरातील सगळे एकत्र झालेलो आहोत. विशाल माळी यांच्या मदतीने सगळ्यांना जायला मिळत आहे.